नमस्कार मित्रांनो, डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. RT ॲडमिशन 2026साठी लागणारे नियम, डॉक्युमेंट आणि काय काय रिक्वायरमेंट असते ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि RT फॉर्म येत्या हफ्त्यात चालू होऊन जाणार, तर त्यापूर्वी तुम्ही आपली कागदपत्रे यादी तयार करून घ्या. तर RTईनुसार तुमच्या बाळाची वय प्ले ग्रुपसाठी 3 वर्ष पाहिजे आणि पहिलीसाठी 6 वर्ष पाहिजे. हे 18/9/2020च्या नियमानुसार म्हणजे GRनुसार आहे. त्याच्यानंतर आता डेट ऑफ बर्थ कसं डिसाईड होईल. फर्स्ट स्टँडर्डसाठी 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020पर्यंत हवी. तसंच सीनियर KGसाठी 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021पर्यंत हवी आहे. आणि ज्युनियर KGसाठी 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022. तसंच नर्सरीसाठी 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2023. या मधात तुमच्या बाळाची डेट ऑफ बर्थ असणं आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही अर्ज करू शकाल. त्यानंतर लागणारे डॉक्युमेंट्स: आधार कार्ड, बर्थ सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट. इन्कम ही 1 लाखाच्या अंदर असायला हवी आणि कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यानंतर लोकेशन क्रायटेरिया असा आहे की शाळेपासून तुमचं घर 3 किलोमीटर अंतरावर असायला हवं. त्या मॅपमध्ये आपल्याला 3 किलोमीटरच्या अंदर घर सिलेक्ट करावं लागतं. जर तुम्ही तिथे नसेल राहत किंवा किरायाने राहत असेल तर तुम्हाला किरायापत्र बनवावं लागतं. त्याला रेंट ॲग्रीमेंट असं म्हणतात. आणि ते रेंट ॲग्रीमेंटही तुमच्या ॲडमिशन आणि फॉर्म भरायच्या पहिलेचं असलेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरता, ॲडमिशन प्रोसेस करतात तेव्हाचं नको आहे ते. यावर जर डिटेल माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि कमेंट.